हाल ही में 6 महिला सफाई कर्मचारियों लक्ष्मी अंबाजी, यशोधरा सुंदर, लक्ष्मी रमेश, अंबिका राजकुमार, सुनीता विजय कुमार, शारदम्मा राजकुमार ने 22 फरवरी 2025 को माननीय पुलिस अधीक्षक और महिला आयोग के अध्यक्ष को प्रकाश मलगे के खिलाफ एक झूठी शिकायत दर्ज कराई, जिसमें प्रकाश मलगे पर मानसिक और शारीरिक उत्पीड़न का आरोप लगाया गया और सोशल मीडिया पर एक वीडियो प्रसारित किया गया। इस घटना से प्रकाश मालगे को गहरा आघात पहुंचा है तथा उन्हें मानसिक और शारीरिक रूप से काफी क्षति पहुंची है। जो सफाई कर्मचारी ठीक से काम पर नहीं आ रहे थे और अपना काम ठीक से नहीं कर रहे थे, उनके नाम पर कालिख पोतने और उनसे बदला लेने के लिए यह साजिश रची गई है कि सबके लिए प्रकाश मालगे जिम्मेदार है, क्योंकि उन्होंने उन्हें नौकरी से निकाल दिया। इसके पीछे कुछ ताकतें काम कर रही हैं। यह सब कुछ महिला आयोग की अध्यक्ष और मेरी ब्रिम्स निदेशक की उपस्थिति में होने के बावजूद भी मैं इस घटना को लेकर पूरी तरह से असमंजस में हूं। डॉक्टर शिवयोगी पाली और डीएस, हमारा सवाल यह है कि चूंकि वे लोग हाथ पर हाथ धरे बैठे हैं और कोई कार्यवाही नहीं कर रहे हैं, तो क्यों न हम भी आपके खिलाफ अधिकारियों से शिकायत दर्ज कराएं। इस अवसर पर दलित सेना प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत निराटे, डीएसएम प्रदेश उपाध्यक्ष राजकुमार मूल भारती, कल्याण कर्नाटक रक्षण वेदी के प्रदेश अध्यक्ष शिव कुमार तुंगा, अम्बेडकर युवा सेना के जिलाध्यक्ष नीतीश उप्रे, भीम टाइगर सेना के जिलाध्यक्ष नरसिंह सम्राट, भीम आर्मी के जिलाध्यक्ष अम्बरीश कुद्रे आदि उपस्थित रहे। कैमरामैन पुखराज का कवरेज। ಏನು ಷಡ್ಯಂತ್ರ ಇದೆ, ಇವರು ಸ್ವಚ್ಛತಾ ಕಾರ್ಮಿಗಳು ಕೆಲಸ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಬರೀ ಅಲ್ಲಿ ಕುಂತು ಇಲ್ಲಿ ಕುಂತು ಮತ್ತೆ ಕುಡಿತಾರೆ. ಪ್ರಕಾಶ್ ಮಾಳ್ಗೆ ಅವ್ರ ಕೆಲಸ ಏನಿದೆ, ಸ್ವಚ್ಛತಾ ಕಾರ್ಮಿಗಳಿಗೆ ಕೆಲಸ ಕೊಡೋದು, ಕೆಲಸ ಹಚ್ಚೋದು, ಸೆಕ್ಷನ್ ತೋರಿಸೋದು. ಆ ಕೆಲಸ ಹಚ್ಚಿದ್ರೆ ಪ್ರಕಾಶ್ ಮಾಳ್ಗೆ ಅವರು ಅದು ನಾನು ಕೆಲಸ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ಜಗಳ ತೆಗಿತಾರೆ ಇಲ್ಲಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳು. ಆದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಏನು ಬ್ರಿಮ್ಸ್ ಆಸ್ಪತ್ರೆಗಾಗಲಿ, ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಗಾಗಲಿ, ಇಡೀ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇದು ಒಂದು ಕಳಂಕ. ನಮ್ಮ ಇದು ಏನು ಕೇಸ್ ಇದೆ, ಇದು ಮಹಿಳಾ ಆಯೋಗಕ್ಕೆ ದೂರು ನೀಡೋದ್ರಿಂದ ಮಹಿಳಾ ಆಯೋಗದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಕೂಡ ಅವರು ಕೂಡ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಗಮನ ಹರಿಸಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ತಪ್ಪು ಯಾರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಒಂದು ವೇಳೆ ಕಿರುಕುಳ ನೀಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋಕ್ಕೆ ಯಾವುದಾದ್ರೂ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ದಾಖಲೆಗಳಿರಲಿ, ವಿಡಿಯೋ ಕ್ಯಾಮ್ರಾಗಳಿರಲಿ, CC ಕ್ಯಾಮ್ರಾಗಳಿರಲಿ, ಎಲ್ಲವನ್ನು ಚೆಕ್ ಮಾಡಿ, ಸಮಗ್ರವಾಗಿ ಚೆಕ್ ಮಾಡಿ. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ನೀಡ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಸ್ವಚ್ಛತಾ ಕರ್ಮಿಗಳ ಒಂದು ಅಭಿಪ್ರಾಯ ತಗೊಳ್ಳಿ, ಸ್ಟಾಫ್ಗಳ ಅಭಿಪ್ರಾಯ ತಗೊಳ್ಳಿ, ಪ್ರಕಾಶ್ ಮಾಳ್ಗೆ ಅವರು ಯಾವ ರೀತಿ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲನೂ ಸಂಗ್ರಹಿಸಿ ಒಂದು ಸೂಕ್ತವಾದಂಥ ನ್ಯಾಯವನ್ನು ಪ್ರಕಾಶ್ ಮಾಳ್ಗೆ ಅವರಿಗೆ ಒದಗಿಸಿಕೊಡಬೇಕು. ಒಂದು ವೇಳೆ ಪ್ರಕಾಶ್ ಮಾಳ್ಗೆ ಅವರು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹೇಳಿಕೆಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಈ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ.